भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सुरू असलेलं टॅरिफ वॉर सध्या भडकल्याची चिन्ह दिसतात। कारण आठवडाभरापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात कर लावण्याची घोषणा केली होती। ही घोषणा फक्त भारतावरचा आयात कर वाढवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर भारत आणि रशिया यांच्यामध्ये असलेल्या तेल व्यापारासंदर्भात सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आणि या व्यापारासंदर्भात भारतावर दंड लावण्याची शिफारस केली होती। या सगळ्यावर चर्चा सुरू असताना आणि यामधून काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता असताना भारताने अमेरिकेला आम्ही आमच्या देशासाठी योग्य तो निर्णय घेऊ असं उत्तर दिलं आणि त्यावर डोनाल्ड ट्रम्प भडकले। त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना भारतावर आपण दुप्पट कर लावणार असल्याची घोषणा केली। म्हणजे आता 25% अमेरिकेमध्ये भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लावला जाणारा कर असेल हा जवळपास 50%। याशिवाय इतर अनेक सँक्शन्स आम्ही लावू, इतर अनेक दंड आम्ही लावू असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात। त्यांचा प्रामुख्याने जो रोख आहे तो रशियाशी भारताची जी तेल खरेदी सुरू आहे त्याच्यावर। डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधातलं युद्ध लढण्यासाठी ताकद मिळते असा त्यांचा दावा आहे। भारताने हे आकडेवारी सहित स्पष्ट करून दिलेलं आहे की रशियाशी व्यापार हा फक्त भारतच करत नाही तर अमेरिकेसह इतरही देश करतात। त्यांच्यावर तर कर लादलेला नाहीये, त्यांच्यावर दंड लादलेला नाहीये, मग भारतावरच का? अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही 50%ची घोषणा केल्यानंतर याचे परिणाम बाजारामध्ये दिसायला लागले। अगदी थोड्या वेळापूर्वी आपण जसं हेडलाईन्समध्ये बघितलं, सोन्याचे दर वाढलेले आहेत आणि शेअर बाजारावर परिणाम झालेला आहे। आता या सगळ्याचे भविष्यामध्ये काय परिणाम होतात? 27 तारखेपासून जर कर लागू होणार असतील तर त्याच्या अगोदर काही चर्चा होऊ शकते का? यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का? आणि या सगळ्याचा भारतातल्या कोणकोणत्या क्षेत्रांवर काय काय परिणाम होणार या सगळ्याबद्दल अनेक प्रश्न आहेत। याच प्रश्नांचा उहापोह करायचा आहे आजच्या 5च्या पंचनामामध्ये, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात या संपूर्ण विषयावर। भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका आता तब्बल 50% कर आकारणार आहे। ही घोषणा केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी। India says that the US imports Russian uranium, chemicals, fertilizers, while criticizing their energy imports. Your response to that, sir? I don't know anything about it. I'd have to check, but we'll get back to you on that. Yeah, please. मागच्याच आठवड्यात ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% कर लादण्याची घोषणा केली होती। पण भारताने रशियासोबत जो तेल व्यापार सुरू ठेवलाय त्यावर दंड लावण्याची ही घोषणा केली होती। भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधातील युद्ध लढायला ताकद मिळते आणि म्हणून भारतावर दंड आकारण्यात येईल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं। त्यावर भारताच्या परराष्ट्र खात्यानं एक पत्रक काढलं आणि अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापाराची आकडेवारी जाहीर केली। त्यावर संतापलेल्या ट्रम्प यांनी काल थेट 50% आयात कराची घोषणा केली। पण भारतानं ट्रम्प यांच्या दडपशाही समोर झुकणार नाही हे स्पष्ट केले। हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर आज भारतीय बाजारामध्येही मोठी पडझड दिसली। भारतावरील कर 27 ऑगस्ट पासून लागू होतील अशी घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे मधल्या काळात भारत आणि अमेरिका व्यापार करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 25 ऑगस्ट पासून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये अधिकृतपणे चर्चा सुरू होतील। भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराचे भारताच्या कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रावर मोठे परिणाम होणार आहेत आणि म्हणूनच अमेरिकेच्या दबावाला सहज बळी पडणं भारताला परवडणार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। 25% वरून दुप्पट कर भारतावर आकारल्यानंतर त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। आणि हे फक्त भारतामधून ज्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या जात आहेत त्यापुरती संबंधित राहणार नाहीये, कारण जेव्हा हे आयात कर आकारले जातील तेव्हा एक व्यापारी करार सुद्धा दोन्ही देशांमध्ये होईल। त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल हाही यातला अधोरेखित केला जाणारा महत्त्वाचा मुद्दा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर। देवळाणकर सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार। नमस्कार।
आणि अर्थतज्ञ नरेश बोडके सुद्धा आपल्यासोबत आहेत. नरेश सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, थँक्यू. देवाणकर सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतीये. 25 50% झाले, याचा एकतर आपल्या इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे हा तर एक महत्वाचा प्रश्न आहे. पण मला वाटतं हा काही फक्त इकॉनॉमी पुरता किंवा आकड्यांपुरता मर्यादित राहणारा मुद्दा नसणार आहे. याचे अनेक अर्थानं परिणाम होणार आहेत जे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनापर्यंत येणार आहेत. नाही, नक्कीच आहे. प्रथम तर तुम्ही हे लक्षात घ्या की त्यांनी जरी तो 25% वाढवलेला असला आयात शुल्काचं, तरी त्यासाठी त्यांनी जी मुदत दिली 21 दिवसांची, हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये चर्चा होणारी ही डोनाल्ड ट्रम्प यांची कार्य करण्याची पद्धत, इट्स कम्प्लिटली प्रेशर टॅक्टिक्स, हा पूर्णपणे पॉलिटिकल लेव्हलचा इश्यू आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जे 3 महिने त्यांनी अनेक देशांना, जवळपास 100 पेक्षा जास्त देशांना दिलेले होते, त्यामध्ये जवळपास बऱ्याच देशांनी, म्हणजे मोठ्या इकॉनॉमीजने, त्यामध्ये जपान असेल, इंडोनेशिया आहे, व्हिएतनाम आणि सगळ्यात मुख्य म्हणजे युरोपियन महासंघ आहे, या सगळ्यांनी डोनाल्ड ट्रम्प बरोबर डोनाल्ड ट्रम्पला पाहिजेल आहे त्या टर्म्स आणि कंडिशन वरती करार केलेले आहेत. आपण जपानचं उदाहरण जर घेतलं तर जपाननी आपलं ऍग्रिकल्चर सेक्टर अमेरिकन इन्व्हेस्टमेंटसाठी पूर्णपणे ओपन केलेलं आहे. जपानने ऍग्रिकल्चरवरचा जो इम्पोर्ट ड्युटी होती ती शून्यावरती आणली आहे. त्यानंतर जपाननी $750 अब्ज हे अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं मान्य केलंय. सिमिलर पॅटर्ननी इंडोनेशिया आणि व्हिएतनामनी पण ऍग्रिकल्चर मधल्या इम्पोर्ट ड्युटी डाऊन केल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरोपियन महासंघाने देखील ऍग्रिकल्चरवरची इम्पोर्ट ड्युटी डाऊन केली आहे आणि $800 अब्ज हे अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला हे देश बळी पडलेले आहेत हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. मुळात कळीचा मुद्दा येतो आहे की भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडायला तयार नाही. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या सेक्टरचा उल्लेख आज केला की आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे हितसंबंध जोपासायचे, त्याचप्रमाणे फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट्स या संदर्भातल्या आमचे जे किंवा जे छोटे व्यवसायिक आहे, MSME यांच्या संदर्भातल्या लोकांचे हितसंबंध जोपासायचे, याचाच अर्थ असा होतो की हा बोन ऑफ कंटेन्शन आहे. याच्यावरनं ट्रेड टॉक्स जे आहेत हे कुठेतरी अडलेले आहेत आणि या बाबतीमध्ये भारत कोणत्याच क्षेत्रामध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ट्रम्प यांना या बाबतीमध्ये भारताने झुकावं आणि हे सेक्टर्सवरची जी इम्पोर्ट ड्युटी आहे जी 40% प्लस आहे जी भारत लावतो. आणि तुम्हाला कल्पना असेल की RCEP म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप हा जो 16 देशांचा मुक्त व्यापार गट होता, त्याच्यात नाही भारत केवळ ऍग्रिकल्चरच्या, फिशरीजच्या, डेअरी प्रॉडक्टच्या मुद्द्यामुळे भारतात त्याच्यामध्ये आलेला नव्हता. आता जर आपण कळीचा प्रश्न लक्षात घेतला तर डोनाल्ड ट्रम्प यांना गाईड करणारी त्यांची जी ऍडवायझरीची टीम आहे, मे बी त्यांना या बाबतीमध्ये प्रॉपर ऍडवाइस होत नसावी. खरं तर अमेरिका भारताला जे एक्सपोर्ट करतो हे प्रामुख्याने इंडस्ट्रियल कंपोनंट एक्सपोर्ट करतो. फार त्यांचे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट भारताला येतात अशातला भाग नाही. एक दुसरा मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्पना या सगळ्या टेरिफच्या माध्यमातून $300 अब्ज जनरेट करायचे. जर तुम्ही $300 अब्ज हा म्हणत असाल, भारताचा ट्रेड डेफिसिट आहे हा अप्रॉक्सिमेटली $42 अब्ज आहे आणि तो कमी करण्याचे इतर मार्ग आहेत. आपण त्यांच्याकडनं ऑइल, जे 12व्या क्रमांकाचा ऑइल सप्लायर अमेरिका होता, तो आता या महिन्यामध्ये 5व्या क्रमांकावरती आला. म्हणजे आपण ऑइलचा इम्पोर्ट अमेरिकेकडनं वाढवला आहे. आपण डिफेन्सचा इम्पोर्ट त्यांच्याकडनं वाढवलेला आहे. आपण केमिकल इम्पोर्ट असेल, अल्युमिनियम आणि स्टीलवरची इम्पोर्ट ड्युटी आपण कायम ठेवलेली आहे, ती वाढवलेली आहे, ते आपण मान्य केलंय. मग ऍग्रिकल्चरच्याच बाबतीमध्ये हा इगो क्लॅश का बरं? आणि त्यासाठी भारत झुकत नसल्यामुळे अशा स्वरूपाने प्रेशर टॅक्टिकचा भाग आहे. हा पहिला मुद्दा. आता मी कळीच्या मुद्द्याकडे बोलतो की याचा खरंच भारतावरती काही परिणाम होणार आहे का? तर आपण प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारत हा काही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही आहे. भारताच्या एकूण जीडीपी मध्ये एक्सपोर्टचा वाटा हा फक्त 20% आहे. चायना हा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी आहे. चायनाच्या टोटल जीडीपी मध्ये एक्सपोर्टचा वाटा 53% आहे. जर आपण 2024 मध्ये भारताचा टोटल एक्सपोर्ट पाहिला तर गुड्स आणि सर्व्हिसेस मधला टोटल एक्सपोर्ट भारताचा $900 बिलियन होता, $900 बिलियन. त्यापैकी अमेरिकेला जो आपला एक्सपोर्ट होता तो साधारणतः $83 बिलियन होता. जर आपण भारताच्या जीडीपीच्या आकारामध्ये अमेरिकेचा ट्रेड पाहिला तर तो 0.2% येतो. आता मुद्दा असा आहे की एवढा असताना हा त्या कंपॅरिझन मध्ये खूप मिनिस केलंय. फक्त काही सेक्टर्स असे आहेत. पण एकूण एक्सपोर्ट आपलं जे होतं त्याच्या तुलनेत अमेरिकेला होणारा एक्सपोर्ट किती? अराउंड 18%? नाही, आता तुम्हाला आता हा भाग अत्यंत महत्वाचा आहे की तो आपल्या टोटल एक्सपोर्ट मध्ये हा 18% आहे, पण तो काही सेक्टर्स मधला आहे. आता हे सेक्टर्स कोणते आहेत?
त्यातला पहिला सेक्टर जेम्स आणि ज्वेलरीज आहे. त्यामुळे Okay. या सेक्टरवरती काही प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडनं ज्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहे आपण जेनेरिक Pharma मेडिसिन products. अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतो. तिसरा मुद्दा जो येणार आहे ते म्हणजे चामड्याच्या वस्तू आहे, रबर प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे तो ऑटो कंपोनंट्स आहे, त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. $7 to 8 बिलियन तो एक्सपोर्ट आहे. त्यानंतर येतो तो प्रामुख्याने ऍग्रिकल्चर आणि फिशरीज मधला आहे. तो ऍग्रिकल्चर मध्ये बासमती तांदूळ हा आपण त्यांना एक्सपोर्ट करतो आणि फिशरीज मध्ये प्रॉन्स, इंडियन प्रॉन्स जे अमेरिकेमध्ये प्रचंड Shrimps. पॉप्युलर आहे. आता श्रिम्प्स एक्झॅक्टली. त्यामुळे आता ह्या सेक्टर्सवरती निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. पण पर्याय तुम्ही बघा की त्याच्यामुळे आपण अक्षरशः डेडलॉक होईल किंवा प्रचंड इम्पॅक्ट होईल असा भाग नाही. याचं कारण असं आहे की पॅरलली आपण इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केलेला आहे. हा मुक्त व्यापार करार झालेला असल्यामुळे आज आपल्याला इंग्लंडनी ऍग्रिकल्चर फिशरीज मधल्या इम्पोर्ट ड्युटीच्या शून्यावरती आणलेल्या आहेत आणि त्यामुळे भारताला प्रचंड मोठी मार्केट ही इंग्लंडची मिळाली. याशिवाय 12 देशांबरोबर आपण मिडल ईस्ट मध्ये युएई सारख्या देशाबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केला, ऑस्ट्रेलिया बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केला, साऊथ ईस्ट एशियामध्ये जवळपास सर्व आसियान कंट्रीज बरोबर बायलॅटरली आपले फ्री ट्रेड अग्रीमेंट आहेत. सेंट्रल एशियाची मार्केट आपल्याकडे आहे. त्यामुळे इनिशियल स्टेजला जो काही एक बँकेचा सर्व्हे आलाय त्याच्यानुसार भारताचा जीडीपी ग्रोथ रेट वरती 0.2% म्हणजे जो आता 6.6 प्रोजेक्ट केला गेलेला आहे तो 6.4 वरती येऊ शकतो अशा प्रकारचे प्रिलिमिनरी अंदाज आहेत. परंतु मला असं वाटतं की ह्यामध्ये ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा जर स्वभाव आपण बघितला तर मोठमोठ्या घोषणा करणं आणि नंतर त्या घोषणांपासून फ्लिप फ्लॉप ज्याला म्हणतो लगेच मागे येणं, तर त्यामुळे ही पूर्णपणे प्रेशर टॅक्टिक्स आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरती प्रचंड परिणाम होईल. बरं, मला वाटतं फार कळीचा येतो आहे तो म्हणजे एक फक्त गोष्ट पूर्ण करतो तो म्हणजे ज्या रशियन ऑइलच्या संदर्भामधला हा सगळा इश्यू आणि ज्यामध्ये सातत्याने त्याच्या आधारावरती जर तेव्हा त्यांनी आपल्यावरती हे इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती वाढवलेली आहे. हा बघा किती हास्यास्पद गोष्ट आहे. भारताने साधारणतः गेल्या 3 वर्षांमध्ये जे ऑइल रशियाकडनं इम्पोर्ट केलं त्यामधनं साधारणतः हे लक्षात घ्या की केवळ आपल्याकडची महागाई कमी झालेली नाही. कमी म्हणण्यापेक्षा साधारणतः 2% महागाई वाढली असते. अदरवाईज मी तुम्हाला सांगतो आपण केवळ ती नाहीये तर ग्लोबल इन्फ्लेशन देखील आपण कंट्रोलमध्ये आणलंय. हे हास्यास्पद आहे की अमेरिकेनीच आणि युरोपियन देशांनी भारताला एनकरेज केलेलं होतं. त्यावेळेला अमेरिकेच्या ऑफिशियलनी सांगितलेलं होतं की तुम्ही रशियाकडनं इम्पोर्ट करा, नाही तर तेलाच्या किमती ह्या त्यावेळेला ज्यावेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल $117 होती, ती वाढून $250 पर्यंत गेली असती. आणि म्हणून अमेरिकेचे सजेशन होतं की तुम्ही इम्पोर्ट करा. आणि आता आपल्यापेक्षा दुप्पट नाही तिप्पट तेल चीनने तुमच्याकडनं जेव्हा रशियाकडनं आयात करतो, चीनला तुम्ही 90 दिवसाची मुदत देता. ज्या युरोपियन महासंघाने रशिया बरोबर 2024 मध्ये $67 बिलियन अग्रीमेंट केलेला आहे वेगवेगळ्या कमोडिटीज आयात करण्यासाठी, तुम्ही त्यांच्यावरती अशी कोणत्या प्रकारची पेनल्टी लावत नाही. मला असं वाटतं की हा पूर्णपणे कोलोनियल माइंडसेट आहे. याच्यामधनं कुठेतरी व्हाईट सुप्रमसी दिसून येते आहे. हे ईस्ट इंडिया कंपनी सारखं आहे की एखादी ईस्ट इंडिया कंपनी कोलोनियल टाइम मध्ये आमचा माल तुम्ही घेतलाच पाहिजे, तुमचा माल घेण्यासाठी आम्ही रेस्ट्रिक्शन्स लावू. हा पूर्णपणे वसाहतवादी मानसिकतेतनं घेतला गेलेला निर्णय. मला असं वाटतं की भारताने अजिबात दबायला नको. ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. मला असं वाटतं की पर्यायी स्रोत भारताकडे फार चांगले आहेत. भारताकडे अनेक मार्केट्स उपलब्ध आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेश बोडके साहेब इथं जॉईन झालेले आहेत, अत्यंत वेल नोन इकॉनॉमिस्ट आहेत. ते पण सांगतील भारताच्या जीडीपी मध्ये डोमेस्टिक कन्झम्पशनचा वाटा हा 40% आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले स्वदेशी वापरा, आपल्याला एक्सपोर्टची गरज नाहीये. 40% आपला जीडीपीचा ग्रोथ रेट सस्टेन करण्यासाठी 40% डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट होईल असं नाहीये. वी आर नॉट एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी, जे आता भविष्यामध्ये होईल. पण त्यामुळे मला असं वाटतं की याचा फार मोठा युएन क्राय करायला नको. मात्र भारताची स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी महत्वाची, भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकायला नको. बरं, तुमच्या उत्तराला जिथून सुरुवात झाली तिथला एक मुद्दा आणि शेवटचा मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. एक म्हणजे भारत हा काय एक्सपोर्ट ओरिएंटेड निर्यात ओरिएंटेड असलेली इकॉनॉमी नाहीये, अर्थव्यवस्था नाहीये. आणि आता शेवटला तुम्ही मुद्दा मांडलात की आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन हे खूप मोठं आहे. म्हणजे जे आपण उत्पादन करतो त्याचा खूप सारा भाग हा भारतामध्येच वापरला जातो. या दोन भारतीय अर्थव्यवस्थेच्या नरेश बोडके सर जमेच्या बाजू आहेत. आता त्यांनी जो मुद्दा सांगितला की इतर अनेक देशांच्या बाबतीमध्ये जसं डोनाल्ड ट्रम्प वागलेले तसं ते भारताच्या बाबतीत वागत नाहीये. जागतिक पटलावर बघायचं झालं तर ब्रिक्स नव्हे तर बिक्स कंट्रींच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा हा सगळा हेतू दिसतोय. त्याच्यामुळे त्यांनी ब्राझीलवर सुद्धा मोठा करला. म्हणजे सगळ्यात मोठा कुणावर लावलाय तर ब्राझीलवर आणि भारतावर. या दोन देशांवर एवढं प्रेम येण्याचं काय कारण आहे? बिक्स कंट्रीजच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा हा हेतू का आहे?
मला असं वाटतं देवळणकर सरांनी बऱ्यापैकी कव्हर केलंय हो, आणि हो. मी त्यांच्या मताशी सहमत आहे की हा काय आता पॉलिटिकल इकॉनॉमिक मुद्दा राहिला नाहीये. हो. हा बेसिकली पॉलिटिकल मुद्दा झाला आणि डिप्लोमॅटिक मुद्दा आहे आणि त्याला त्या दृष्टीनेच आपल्याला उत्तर दिलं पाहिजेत. आणि तसं उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला त्याचं इकॉनॉमिक अनालिसिस जसं करायचं तसं केलं तर पाहिजेच. पण मला वाटतं याचं थोडंसं डिप्लोमॅटिक आणि जिओ पॉलिटिक्सच्या अँगलनी याच्याकडे जास्त बघितलं पाहिजे. आणि अशा टाईपच्या ज्या काही जे काही दादागिरीचं वर्तन आहे मला वाटतं त्याला आपल्याला घाबरायची गरज नाही. त्याचं देवळणकर सरांनी जे उत्तर दिलं ते अगदी योग्य आहे. त्यांचं जे म्हणणं आहे की इंडिया एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री नाही आहे, अगदी खरं आहे. परंतु भविष्याच्या दृष्टीने आपल्याला एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण असं आहे की आपल्याकडे जर एम्प्लॉयमेंट वाढवायचं असेल तर ते डोमेस्टिक कन्झम्पशनचं एक लिमिट आहे आणि त्या लिमिटच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे एव्हरी पार्टनर इज इम्पॉर्टंट फॉर अस. आणि मग तो छोटा पार्टनर असो किंवा मोठा पार्टनर असो त्या दृष्टीने आपल्याला एक्सपोर्ट मार्केट खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण US ला सिरियसली घेणं गरजेचं आहे. ऑफकोर्स ते त्याचा GDPवर फार मोठा परिणाम होणार नाही आहे. GDPवर अगदी 0.5% कमी म्हणजे अगदी 0.2-0.3% त्याचा परिणाम होईल. परंतु त्याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर आज जे काही त्यांनी टॅरिफ अनाऊन्स केले ह्याचा डायरेक्टली काही कमोडिटीजवर परिणाम होणार. त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑटो कंपोनंट जे आहे. भारतातून जे काही ऑटो कंपोनंट एक्सपोर्ट होतात त्याच्या जवळजवळ 32% हे आपण फक्त अमेरिकेला पाठवतो. आणि त्याच्यामुळे जर 32% एक्सपोर्ट आपला ऑटो कंपोनंटचा जर हॅम्पर होणार असेल आणि त्याचं डायरेक्ट कॉम्पिटिशन आपली चायनासोबत आहे. चायनावर त्यांनी कुठलाही टॅरिफ लावलेलं नाही आहे किंवा आपल्यापेक्षा कमी आहे. जवळजवळ 61,000 कोटी रुपयाची आपली एक्सपोर्ट आहे. 30% यस जवळजवळ 30% आहे. बरोबर. आणि आता जर खरं तर आपली पोझिशन जी आहे ती थोडी बदललेली आहे. म्हणजे 25% जी आपली पोझिशन होती ती आता 50% मात्र आपण कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झालेली पोझिशन आपली आहे. जसं की आता तुम्ही उदाहरणार्थ बघा आपले जे मेन कॉम्पिटिटर्स आहेत अमेरिकेच्या एक्सपोर्ट मार्केटमध्ये ते आहे चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, मेक्सिको, इंडोनेशिया, थायलंड. या सगळ्यांचे जर तुम्ही रेसिप्रोकल टॅरिफ जर बघितले तर हे 30 ते 50% चायनाचं आहे. सगळ्या त्याच्यावरती 50 नाही आहे, काही बाबतीत 50 आहे. व्हिएतनाम 20 ते 46 आहे. बांगलादेश 35 ते 37 आहे. आणि मेक्सिकोला ऑलरेडी USMCAचा फायदा होतो कारण त्यांचं ऑलरेडी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोचं त्यांचा फ्री ट्रेड एरिया आहे. इंडोनेशिया आहे आणि थायलंड आहे. यांच्यासोबत ज्या आपण गुड्स आपण एक्सपोर्ट करतोय त्याच्यामध्ये आपण जेम्स अँड ज्वेलरी, फुटवेअर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल याच्यामध्ये व्हिएतनामसोबत आपली कॉम्पिटिशन असणार. त्यामुळे आता आपली स्पर्धात्मकता त्याच्यासोबत मात्र कमी होईल. चीनसोबत जे आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईल मशिनरी याच्यामध्ये आपली स्पर्धात्मकता कमी होईल. आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल की साधारण मी काल बोललो होतो हा विषय परत आपण आपल्या प्रेक्षकांसाठी रिपीट करूया की 1% जर टॅरिफ वाढला तर साधारणतः 0.5% त्या पर्टिक्युलर एक्सपोर्टमध्ये फरक पडतो. म्हणजे 50% त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. म्हणजे 50% म्हणजे 25% साधारणतः आपला एक्सपोर्ट इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. आणि तेवढा जर एक्सपोर्ट इम्पॅक्ट होणार असेल तर मला वाटतं आपल्याला तो डिप्लोमॅटिक लेवलवरती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बर. देवळणकर सर, तो 2 प्रश्न आहेत जे सर्वसामान्य माणसाला आज पडलेले आहेत. एक म्हणजे हा टॅरिफचा निर्णय काल आल्यानंतर आज बाजार मोठ्या प्रमाणावर, शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर गडगडलंय. आणि दुसरं सोन्याचे भाव वाढलेत. याचं कनेक्शन काय आहे? बघा, पहिले तर शेअर मार्केट तुम्हाला कल्पना आहे की ज्या वेळेला अशा प्रकारचे अपवेल्स होतात, अनसर्टॅनिटी असती, त्याचा इम्पॅक्ट इट गोज बाय द सेंटिमेंट्स. त्यामुळे तुम्हाला थोडासा निश्चितपणे त्याच्यावरती परिणाम होतो. गोल्डच्या बाबतीमध्ये हा आत्ताच नाहीये. डोनाल्ड ट्रम्प 6 महिन्यांपूर्वी जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून आपण जर बघितलं तर यामध्ये सोन्याचे भाव ज्या पद्धतीच्या अस्थिरता निर्माण झाल्या, मग रशिया युक्रेन असेल, त्यानंतर पॅलेस्टाईनचा इश्यू अराईज झालेला होता, इव्हन इंडिया पाकिस्तान संघर्ष ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान असेल, हे सातत्याने आपण बघितलं की जो ट्रेंड आहे तो अपवर्ड आहे. आणि तोच पार्ट आता होतो. याचं कारण असं आहे की 2 ते 3 मुद्द्यांमध्ये हा पॉसिबिलिटी असू शकते. एकतर याचा जसा आता उल्लेख बोडके सरांनी केलेला आहे की आपल्या एक्सपोर्टवरती काही प्रमाणात काही सेक्टर्समध्ये पार्ट होऊ शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टर जे आहेत ते प्रामुख्याने सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी काही ऑप्शन शोधत असतात. तो गोल्डच्या रूपाने त्यांना मिळू शकतो. त्यामुळे आपण जर पाहिलं तर गोल्डच्या किमती आत्ताच वाढतात असं नाहीये. साधारणतः आपण गेल्या 1-1.5 वर्षांमधला हा ट्रेंड जर पाहिला तर तो अत्यंत महत्वाचा भाग तुम्ही लक्षात घ्या. कारण महत्वाचा मुद्दा तुम्ही रेज केलेला आहे तो असा आहे की ज्या पद्धतीने अमेरिकेची आता दादागिरी चालू आहे, त्यामध्ये मी अमेरिकाच नाही तर मी वेस्टर्न युरोप देखील त्याचा एक भाग म्हणतो. आणि त्यामुळे झालं असं आहे की जर तुम्हाला अमेरिकन डॉलरला म्हणजे याला जर शह द्यायचा असेल, जो ब्रिक्सच्या रूपाने द्यायचा प्रयत्न होतो, पाऊंडच्या रूपाने पण मागे प्रयत्न झाला, तर तुम्हाला प्रामुख्याने आपला जो फॉरेक्स आहे त्या फॉरेक्स मधलं डॉलरचं प्रमाण हे कमी करणं
आणि ते कमी करून सोन्याचं प्रमाण वाढवणं. साधारणतः आपला फॉरेक्स जर 700 अब्ज डॉलरचा असेल तर त्यामध्ये आपलं सोन्याचं प्रमाण हे साधारणतः 8% होतं. त्यामुळे आपल्या रिझर्व्ह बँकेने ते साधारणतः 12 ते 13% नेण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे रिझर्व्ह बँक देखील मोठ्या प्रमाणावरती टनांमध्ये सोनं आयात करायला लागले. हा केवळ भारताच्या सेंट्रल बँकेने घेतलेला निर्णय नाही, तर 76 देशांच्या सेंट्रल बँक्सनी सोनं आयात करायला सुरुवात केली. याच्यामागे कारण असं आहे की बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की ज्या पद्धतीने रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स होत्या, डॉलर मधल्या इन्व्हेस्टमेंट होत्या, त्या अमेरिकेने गोठवल्या आणि त्या गोठवून जवळपास 3 अब्ज डॉलर्सची मदत ही युक्रेनला करण्यात आली. त्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये तालिबान गव्हर्नमेंट आलं, त्यानंतर तालिबानचे देखील ज्या काही इन्व्हेस्टमेंट होत्या डॉलर मधल्या त्या फ्रीज करण्यात आल्या. त्यामुळे अनेक देशांना अशा प्रकारची भीती, विशेष करून चीनला भीती आहे की उद्या तैवानच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला तर अमेरिका आणि युरोपियन देश हा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे बरेच जण पॅरलल कमोडिटीसाठी एक आणि इन्व्हेस्टमेंटचा सेफ मार्ग म्हणून देश देखील प्रयत्न करायला लागले असल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीमध्ये ते घडतंय. दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये चायनामध्ये रिअल इस्टेट सेक्टर जे चायनाचं सगळ्यात स्ट्रॉंग होतं त्याच्यामध्ये पडझड झाली. चायनाच्या जीडीपी मध्ये 40% हे रिअल इस्टेटचं कॉन्ट्रीब्युशन होतं, परंतु ते कमी झाल्यामुळे सर्वसामान्य चायनीज माणूस जो आहे तो आता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागला. त्यामुळे चायना जो इंडिया सगळ्यात मोठा इम्पोर्टर होता सोन्याचा आशिया खंडामधला, तो आता चायना झालेला आहे, इंडिया सेकंड वरती आलेला आहे. त्यामुळे काय झालंय की देशांमध्ये पण स्पर्धा निर्माण झाली सोन्याचा साठा वाढवण्यासाठी. मध्यंतरी भारताने बँक ऑफ लंडन मधनं देखील जवळपास 100 टन सोनं जे आपण तिथे डिपॉझिट केलेलं होतं ते आपल्याकडे परत आणलेलं. एक्झॅक्टली. त्यामुळे हा प्रकार जो आहे याचा कुठेतरी परिणाम हा सर्वसामान्य जनतेवरती होत असतो आणि त्यामुळे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बरेच जण अशा ऑप्शनचा पर्याय शोधत असतात. ओके, बोडके सर, आता पंतप्रधानांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही किंवा या विषयाला थेटपणे त्यांनी उत्तर दिलं नसलं तरी त्यांच्या बोलण्यातनं हे स्पष्टपणे अधोरेखित झालं होतं की जो दबाव आपल्यावर टाकला जातोय त्या दबावाला भारत कशा पद्धतीनं उत्तर देणार आहे. आता त्यांच्या बोलण्यामध्ये जसं शैलेंद्र देवळणकर सरांनी सुरुवातीला सांगितलं 3 महत्वाचे घटक होते. एक होता शेती म्हणजे शेतकऱ्यांचा, दुसरा पशुपालकांचा आणि तिसरा मच्छीमारांचा. हे 3 घटक पंतप्रधानांनी अधोरेखित करणं याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? कारण एकीकडे असं वाटतंय की फक्त आयात केलेल्या मालावर कर लादला जाणार आहे, पण हे तेवढा पुरतं नसेल. कारण या 3 घटकांचं जर नाव पंतप्रधान घेत असतील तर याचा अर्थ भारतावर या 3 घटकांवर परिणाम करण्यासाठी काही दबाव अमेरिकेकडनं टाकला जातोय का? निश्चितच. त्या अगोदर मी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलंय. खरं म्हणजे गोल्ड प्राइसेस आणि स्टॉक मार्केटच्या प्राइसेस ज्या आहेत ह्या अपोजिट असतात. आता तुम्ही जे म्हणाला की गोल्ड प्राइसेस का वाढतात त्याचं मुख्य कारण जसं सरांनी सांगितलं की त्याची मागणी वाढली हा एक आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा स्टॉक मार्केटमधून लोक अशा वेळेला पैसे विड्रॉ करतात आणि ते सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि गोल्ड हे सेफेस्ट मानलं जातं. आणि त्याचं ते प्रमुख कारण हे आहे की स्टॉक मार्केटची पडझड बघता गोल्ड प्राइसेस वाढणारच आहेत आणि अजूनही वाढतील असं माझा अंदाज आहे. ओके, 2-3 गोष्टी याच्यामध्ये हायलाईट करतो. एक महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी ज्या भाषेमध्ये उत्तर दिलं आहे ते मला वाटतं खूप स्ट्रॉंग मेसेज त्यांनी दिलेला आहे की आम्ही काही झालं तरी कृषी क्षेत्र जे आहे हे तुम्हाला ओपन करणार नाही आहे. म्हणजे आमच्यासाठी आमचा किसान, आमचा शेतकरी हा सर्वतोपरी आहे. आमच्या सगळ्या याच्यासाठी आम्ही त्याचा बळी देणार नाही किंवा मच्छीमारांचा बळी देणार नाही. त्याचं कारण आहे की आपलं जे एक्सपोर्ट्स आहेत, ॲग्री एक्सपोर्ट्स असतील किंवा आपले श्रिम्प एक्सपोर्ट्स असतील, हे सगळं सी फूड एक्सपोर्ट्स असेल, या सगळ्या सेक्टरवरती आपला जो इन्फॉर्मल इकॉनॉमी आपण म्हणतो ती इन्फॉर्मल इकॉनॉमी डिपेंडंट आहे. आणि इन्फॉर्मल इकॉनॉमी जर प्रोटेक्ट केली नाही तर त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याची ताकद ह्या 3ही सेक्टरमध्ये नाही आहे. ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, ते तज्ज्ञांना माहिती आहे, तसं राजकीय क्षेत्रातही माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी तो खूप स्ट्रॉंग सिग्नल आता त्यांनी दिलेला आहे. मला असं वाटतं आपण वेगवेगळ्या प्रकारे आता याला हे बघायला हरकत नाही. खरं तर याच्या कोणत्या दृष्टीने आपण याच्याकडं बघायला पाहिजे, म्हणजे ह्याला उत्तर कसं दिलं पाहिजे, ह्यांच्या दादागिरीला उत्तर कसं दिलं पाहिजे याच्यावर जास्त चर्चा होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आपल्याला आता अशा मोडवर आणून ठेवलंय, अशा ठिकाणी आणून ठेवलंय की तुम्ही अजून आमच्याबद्दल काही बोलाल तर अजून तुम्ही हे कराल, बेसिकली तुमच्यावर अजून पनिशमेंट किंवा पेनल्टी लावली जाईल. आता रशियाकडनं खरं तर जसं तुम्ही बोललात रशियाकडनं चायना सुद्धा ऑइल इम्पोर्ट करतोय, बाकी कंट्रीज सुद्धा ऑइल इम्पोर्ट करतात. आणि एका पत्रकाराने प्रश्न ज्यावेळेस विचारला की तुम्ही चीनवरती का नाही लावले निर्बंध, ते म्हटले बहुतेक येतील आणि वगैरे वगैरे. म्हणजे त्यांनी असं उडवाउडवीचं उत्तर दिलंय. आणि मला हे चांगलं माहिती आहे की ते चीनसोबत एवढा मोठ्या प्रमाणावरती टसल करू शकत नाही. त्यांना हे मागच्या वेळेला बऱ्यापैकी पोळलेलं आहे की त्यावेळेसचा जो काही ट्रेड वॉर झाला याच्यामध्ये US आणि चायनामध्ये तो USच्या अगेन्स्ट केला आणि त्यामुळे मला वाटतं ते चायनासोबत आता जास्त हे करणार नाही. प्रयत्न केला होता पण ते बुमरँग झालं. कन्सॉलिडेट करण्याचा ते प्रयत्न करतात.
बुमरँग झालं आणि ते त्यांच्यावरतीच उलटलं ऍक्च्युली. पण आपण काय आता आपण पण रिटॅलिएट करायला हरकत नाहीये, पण रिटॅलिएट करताना खूप प्रिसिजनने आपण रिटॅलिएट करायला पाहिजे. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहे किंवा एनर्जी रिलेटेड आयटम्स आहेत किंवा इम्पोर्ट किंवा टेक इम्पोर्ट्स असतील, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण आता थोडंसं हे करायला पाहिजे. पण याचा मोठा पार्ट जो आहे तो डिप्लोमॅटिक आहे. मला असं वाटतं डिप्लोमॅटिक निगोशिएशन्स जे आहेत त्याचे चॅनल्स आता आपण ओपन ठेवले पाहिजे. जसं देवळणकर सर म्हणाले की 21 दिवसामध्ये आता बऱ्याच वाटाघाटी होतील कारण 25ला अधिकृत बैठका सुरू होतील किंवा चर्चा होतील आणि 27ला याच्यावरचा निर्णय होईल असं अपेक्षित आहे. कदाचित या वेळा पुढे मागे जाऊ शकतात. एक गोष्ट मात्र इथे खूप महत्वाची आहे की ग्लोबलायझेशन नंतरच्या जागतिकीकरणाच्या युग जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून टॅरिफवर अनेक गोष्टी घडल्या, पण इतक्या जगभरावर परिणाम टाकणारं टॅरिफ वॉर कदाचित हे पहिलंच असावं आणि त्यामुळे जगभरात याची चर्चा होतीये. भारत असेल, चायना असेल किंवा अमेरिका असेल, हे तीनही देश काही फक्त त्यांच्या इकॉनॉमीसाठी ओळखले जात नाहीत. हे देश जागतिक पटलावर वेगवेगळ्या बाबतींमध्ये आपल्या वेगवेगळ्या ओळखी ठेवून असतात. त्यामुळे चीन कसं उत्तर देतं अमेरिकेला आणि भारत कसं उत्तर देतं अमेरिकेला याच्यामध्ये महत्त्वाचे आणि मूलभूत फरक असणार आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक असेल की त्या देशामधली जनता. कारण या व्यापार कराराचे परिणाम त्या देशातल्या जनतेवर होणार आहेत. पंतप्रधानांनी जर शेतकऱ्यांचा, पशुपालकांचा आणि मच्छीमारांचा प्रामुख्याने उल्लेख केला असेल तर ही गोष्ट स्पष्ट आहे की या व्यापार कराराचा परिणाम देशातल्या जनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत होणार आहे. त्यामुळे हा व्यापार करार अत्यंत संवेदनशीलतेनं आणि सावधपणे करणं ही भारतासाठी गरज आहे आणि भारतानं हे सगळं करत असताना आपण आमचं सार्वभौमत्व आणि या देशाचं हित याच्याशी कुठेही तडजोड करणार नाही हेही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल आपल्याला की याच्यातल्या वाटाघाटी नेमक्या कशा होत आहेत आणि खरंच 27 तारखेपासून हा दुप्पट आयात कर भारतातल्या वस्तूंवर लादला जातोय का आणि जर हे करायचं नसेल तर भारत नेमकी कोणत्या तडजोडी करायला तयार. आपल्याला काही दिवस या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सर, तुम्ही या चर्चेमध्ये आज सहभागी झाला, देवळणकर सर आणि गोळके सर, आणि सोप्या भाषेमध्ये हा सगळा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार. थँक्यू. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झालीये छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र.